मित्रांनो पेट्रोल टाकायला आलोय, सॉरी डिझेल टाकायला आलोय. पण सध्या आमचे साहेब बिझी आहेत, फोनवर बोलायला लागल्यात. नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आज खूप सकाळ आहे, थंडी आहे आणि बाबाला थंडी वाजत आहे आणि बघा कसं काम करायला. बाबा क्यूट वाटाल तुम्ही. होय होय. तर मित्रांनो, आज मम्मीने माझी 2 शेंड्या घातल्यात आणि मी कशी दिसते या 2 शेंड्यामध्ये ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि जर छान दिसत असेल तर सबस्क्राईब करा, आहे की नाही. हा, मम्मीला थोडा लेट झाला तरी पण मी त्यातनं सायकल फिरून खेळून मस्तपैकी आलो. मम्मी जाम चिडल्या. हो की नाही मम्मी? होय, आरती करतो की तुझी. जरा काय तर मदत बिदत करावं, जरा आपलं तर आवरावं. हो बर. सायकलला कुलपच घालतो, किल्लीच तर झाकून ठेवतो. तुला देतच नाही. किल्ली माझ्याकडेच आहे मम्मी. ठेवतो की शाळेत घेऊन जाणारच तू. आयडिया सांगू काय तुला? तू आणि बाबा एकसारखं जायचं. तुला एक आयडिया सांगू काय? परी सायकल घेऊन फिरायला लागली की नाही तर तिच्या आधी तू सायकल घेऊन जात जा. आणि काय करू म्हणजे परी सायकल घेऊन फिरत लय कामाची आहे सगळं, दोघं जण तुमच्या अंगावर कामं टाकून जायला. होय पुणे. होय हा होय होय ना. होय. या आगाव झाला तुम्ही दोघं, आहे की नाही? आम्ही पहिल्यापासूनच आहे. कामाचं बघा जरा, कामाचं काय तर मदत बिदत करा. तेच आम्ही बघालोय. तू काम करतोस की नाही ते आम्ही बघालो. हेच आमचं काम आहे की नाही पिल्या. अगं परत एकदा बाबा लेट झालेले आहे आणि थांबवलेलं आहे बाबाने. पनिशमेंट पण दुसरी आहे. तर मित्रांनो, मी आता घरी आलोय 5 वाजता. आज पण मीटिंग होती आणि परीला मी बोललेलो की मीटिंगला थांबणार नाही, पण आज नाहीला जाणं मला थांबावं लागलं. कारण कल्चरलच्या मीटिंगमध्ये माझं असणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला थांबावं लागलं. आणि हिला जाता जाता मी एक काम दिलं होतं की शर्टचं जरा ते उसवल्याला आयच्या गावात शर्ट उसवल्याला. त्यामुळे तिला म्हटलं थोडंसं हाताने काय करता येते बघ. पण एवढी त्याची अवस्था बिकट झाल्या. उसवला नाही तो, हा फिसकलाय. तर ह्यो इथून शर्ट फिसकलाय, कदाचित इथून दिसणार नाही. आणि हिनं बरोबर पोत्याची जशी गाठ मारतात तसं गाठ मारलेली आहे इथे. मग ते फिसकलेले शिवायला येते. तर मित्रांनो, मला जस्ट आत्ताच कळलं, कारण ही जेवली नाहीये. कारण मी सकाळी गडबडीत गेलो. सकाळी माझ्याबरोबर खाल्ली तर खाते, नाही तर मी दुपारी आलो की 3-3:30 वाजता तर माझ्याबरोबर जेवते. पण आज यायला मला 5 वाजल्यात, 5:30 वाजल्यात आणि ही अजून जेवली नाही. काय करायचं सांग? ह्याला म्हणायचं प्रेम. कारण मला असं आवडत नाही अजिबात. माझी इच्छा असते की तिनं वेळ जेवावं, कारण दिवसेंदिवस ही बारीक होत चालली. तर आता आम्ही दोघं एकत्र जेवायला बसलेलो आहे मित्रांनो. 5:30 वाजता. कोण जेवते का? आम्ही जेवते. तर मित्रांनो, आज पण आम्ही सोमवारी सांगवडेला चाललोय आणि खरं तर आज मला लेट झाला नाही, आज याला लेट झाला आहे. आज भाऊ लेट आलेला आहे. तरी पण असं होते मी समजू शकतो रे. कसं आहे, प्रत्येकाची बारी येत असते. तर आता आम्ही चाललोय मार्केट यार्डला. मार्केट यार्ड मधनं आम्ही जरा कासरा पण घेणार आहे. कशाला पुणीला बांधायला. नको. अरे म्हशीला बांधायला लागते ना कासरा. मग पुणे कोण आहे? सॉरी पुणे. सॉरी, माघारी असं बोलू नये. सॉरी, माघारी असं बोलू नये. नाही तसं नाही. सॉरी, माघारी असं बोलू नये. पण आम्ही समोर पण बोलतोय तिला. तर मित्रांनो, हा कासरा आणायला गेलाय, तोपर्यंत आपण गाडीतच बसूया. तर मित्रांनो, आता देवदर्शन झालेलं आहे. फक्त आम्ही देवदर्शन केलं आणि पालखीचं दर्शन तेवढं केलं आणि निघालो. जास्त वेळ थांबलो नाही, कारण आता खूप लेट होते जायला, त्यामुळे थांबलो नाही आम्ही.
कदाचित मी तुम्हाला दिसत नसेल. थांबा, हा आता दिसते काय? तर मित्रांनो, FM वरती एवढी भारी गाणी लागलेत ना, आणि कवना प्यारे मधले गाणे लागले. हे ऍक्च्युली कवना प्यारे मधली गाणी सगळीच भारी आहेत. मी 4थीला असताना हा मूवी बघितला होता. आणि तुम्ही कितवीत होता ज्यावेळेस कवना प्यारे हा मूवी आला होता ते कमेंट बॉक्स मधून सांगायचं आहे. हा, मी तर 4थीला होतो त्यावेळेस मी कवना प्यारे पिक्चर, आणि पहिल्यांदा मी थिएटरमध्ये बघायला गेलो होतो. आमच्या पप्पांनी, मला आठवते की क्लास चालू होता, क्लासमध्ये काहीतरी खोटं सांगून गावाला चाललोय म्हणून आमच्या पप्पाने बोलवून नेलं होतं आम्हाला. मित्रांनो, जैनवाडा ऍक्च्युली बंद आहे अंकलीचा. प्रसिद्ध असा जैनवाडा मिळतो या इथे. तुम्ही एकदा खाल्ला ना की परत परत येणार तुम्ही. ऍक्च्युली मी काय त्यांचं मार्केटिंग करत नाही, पण मी खाल्ले म्हणून सांगतो. कारण कसं आहे, चांगल्या गोष्टीची स्तुती करायला काय आपल्याला पैसे पडत नाहीत, पण हे तुम्ही एकदा येऊन बघा. आणि लिटरली एवढं भारी आहे ना, चविष्ट, एकदम चविष्ट. कोणी कोणी खाल्ला असेल अंकलीचा वडापाव, त्याने कमेंट बॉक्स मधून सांगायचं की येस, आम्ही तिथे खाल्ला आहे. ते खतरनाक रोड डबरात रस्ता आहे हा, आकाशवाणी पशी सांगलीत रस्ता, सगळ्यात खतरनाक रोड आहे. सगळ्यात खतरनाक रोड. ऍक्च्युली आहे ते विमान लँड होतात. ऍक्च्युली सांगलीचं जे राजकारण आहे, सांगलीचं म्हणता म्हणता महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते खड्ड्याचं राजकारण आहे. यावर आम्ही नो कमेंट्स. मित्रांनो, आता पेट्रोल टाकायला आलोय. खरं तर मला एडिटिंगचं काम होतं, त्यामुळं प्रीतमला म्हणलं गाडी तूच घे, कारण गाडी मी चालवत होतो. आणि मला कसं लॉंग ड्राईव्हची मला म्हणजे जरा एक्सपिरियन्ससाठी मला चालवण्याची खूप गरज आहे, त्यामुळे मला चालवायला दिलं त्यानं. पण म्हणलं की आता मला एडिटिंग करायचं आहे, त्यामुळे तू चालव. आणि बिचारा चालवा लागले, झोप झाली नाही त्याची तरी तो चालवा लागला. असू दे, माझ्यासाठी तेवढं करू शकतो आहे की नाही. जरा जरा स्माईल टाकू जरा तुझी. मित्रांनो, पेट्रोल टाकायला आलोय, सॉरी डिझेल टाकायला आलोय. पण सध्या आमचे साहेब बिझी आहेत, फोनवर बोलायला लागल्यात. त्यांना वेळ मिळाला तर टाकणार त्याने. 2 पुड्या ऍक्च्युली गायछापच्या पुढ्या आहेत ते. मित्रांनो, आता आम्ही कॅफे हॉलमध्ये जेवायला आलोय. आणि कारण आता लेट झालंय आणि घरी जाऊन आम्हाला माहिती आहे घरचे काही जेवायला देणार नाही आम्हाला. ते बघा, मस्त पैकी त्या कांद्यावर लिंबू पिळून, परत मीठ टाकून, चाट मसाला टाक, परत असा घासाघिसी करून चाट मसाला टाक की त्याला. नाही, लाईटली जसा मसाला मारला तसं. बरं, ऑर्डर काय काय दिलेस? पनीर चिंगारी खूप जबरदस्त आली आहे इथे. पनीर चिंगारी. चिंगारी येतात, उडतात का त्यात? चिंगारी उडतात का त्यातनं? प्रीतम, तिथे चिंगाऱ्या आल्या. चिंगाऱ्या आल्या, चिंगाऱ्या उडायला लागल्या. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण हा इथेच संपवते आणि परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय, गुड नाईट. नाही, गाडीची किल्ली घेऊन जा, इथेच गाडी लावतो मी आणि परत फोन करून बोलवतो. तेच उद्योग करत बसू. चला येऊ काय? तर आपल्या अड्ड्यावर सोडलाय आपण, इथनं गाडी घ्यायची आणि घरला सटकायचं. मित्रांनो,